देशभरातील ग्राहकांना स्मार्ट मीटरद्वारे विद्युत पुरवठा करण्याचे धोरण केंद्र सरकारने आणले आहे। या धोरणाच्या अनुषंगाने राज्यात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यासाठी सर्वेक्षण झाले होते। याद्वारे हे मीटर बसवण्यासाठी तब्बल 27,000 कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे। प्रीपेड मीटरच्या माध्यमातून आगाऊ पैसे भरून घेण्याचे धोरण बनवून महावितरणचे खासगीकरण करण्याचा डाव असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे। विद्युत कायदा 2003 प्रमाणे मीटर विकत घ्यायचे का नाही हे ठरवण्याचा अधिकार ग्राहकाचा आहे। स्मार्ट मीटरचा आर्थिक ताण ग्राहकांवर पडू देणार नाही असे महावितरणचे म्हणणे आहे, परंतु या मीटरचा खर्च छुप्या पद्धतीने बिलातून वसूल करण्याचा डाव महावितरणचा आहे। वास्तविक बघता स्मार्ट मीटरची किंमत व जोडणी खर्च 6,300 च्या वर असण्याचे कारण नाही, परंतु 12,000 रुपये प्रति मीटर इतक्या रकमेचे टेंडर मंजूर करण्यात आले आहे। महावितरण मोठ्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचा डाव याआडून आखला जात आहे। ग्राहकाने विजेचा वापर केल्यानंतर देयक वसूल करण्याची पद्धत असताना प्रीपेड मीटरचा आग्रह का धरला जात आहे? महावितरणने आधुनिकीकरण केल्यास ग्राहकांचे वीज दर कमी होणे अपेक्षित आहे, परंतु स्मार्ट मीटर योजनेमुळे ग्राहकांना कोणताही आर्थिक फायदा होणार नाही। उलट ग्राहकांची लूट करण्यासाठीच स्मार्ट प्रीपेडचा घाट घातला जात असल्याचा आरोप आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला आहे। स्मार्ट मीटरची अंमलबजावणी करण्यासाठी जबरदस्ती केल्यास याविरोधात आप राज्यभर रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा आपच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण गळतके, उत्तम पाटील, सुरेश सुर्वे, वसंत पाटील, अभिजित कांबळे, दुष्यंत माने, समीर लतीफ, प्राजक्ता डाफळे, संजय नलवडे, विजय हेगडे, मयूर भोसले, उमेश वडर, स्वप्नील काळे, लाला बिर्जे आदी उपस्थित होते।